हा बोला, हळवे साहेब बोला. हळवे नमस्कार. करता. आज नमस्कार. आज मराठीत भाषेत सांगायचं म्हणजे हा. आत्मनस्तु कामाय भवान प्रवचनम प्रियम भवती. हा हा अगदी बरोबर आहे. अगदी खरं आहे ते. म्हणून आत्मतत्वाच्या जे खरं आहे, अगदी पूर्ण काय ही. युनिव्हर्सल ट्रूथ आहे. युनिव्हर्सल हा. ट्रूथ आहे. अगदी अगदी म्हणजे आणि हे हा. समजणं महत्त्वाचं किती आहे. काय आशय आहे ह्याच्यातला, अतिशय महत्वाचा आशय आहे. फार माझा सखोल आहे फार म्हणजे. आवडता श्लोक आहे काका हा. हो ना. आवडता श्लोक आहे हा माझा. अगदी अगदी हो. खरं आहे, खरं आहे. खूप छान आहे. खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण काय म्हणतो खूप माहिती आहे छान का? तत्वज्ञान आहे हो. याच्यामध्ये. म्हणजे आपण व्यवहारात सुद्धा बोलताना आपण असं म्हणतो की हो ना. हो ना. हे जे मला दिसत आहे, ते सत्य आहे हो असं ना. आपण म्हणतो. आणि समजा सायन्स जे आहे हो. त्याच्याच आधारावर आहे की जे दिसणारं हो. आहे त्याला ते सत्य आहे असं आपण मानतो. पण सत्य काय आहे खऱ्या हो. अर्थाने ते सायन्सला कळलेलं नाही. आणि म्हणून त्याचं संशोधन हे नाही. कधीही पूर्ण होत नाही. बरोबर आहे. आता आपण परिपूर्ण हो ना. होण्याकरता काय पाहिजे? तर जे जे दिसतं ते सत्य मानण्यापेक्षा जे असतं त्याला सत्य मानलं पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. आणि हो ते ना. ते आहे हो. म्हणून हे दिसतंय. दिसणाऱ्याला आम्ही हो. डिनाय करणार नाही. पण ते काय दिसतं याचे नाही. कारण मीमांसा हे होणं आवश्यक आहे. की जे असतं हो म्हणून हे ना. दिसतं. त्यामुळे कारण नुसतं त्यात दिसतं ते. आत्मतत्व आहे म्हणून ते असतं. हा, जे आत्मतत्व आहे असतं त्याच्यात. ते आहे तत्व आहे ना. म्हणजे आता आपण म्हणतो हे हो. आंब्याचं झाड आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आंबा हा शब्दप्रयोग जे आहे ते हो. सांगितलंय. आणि आंब्याचं झाड हे काय हो. दिसतं हे सांगितलं. तेव्हा दिसण्यामध्ये काय आहे हो. हे त्या एकाच वाक्यात आलेलं आहे. की हे आंब्याचं हो. झाड हो. आहे, हे वाक्यावर जर तुम्ही थोडा गंभीरतेने विचार हो. केला तर ह्या झाडामध्ये हो. आंबा पानामध्ये, फुलामध्ये, त्यानंतर खोडामध्ये, सगळं. फांद्यामध्ये, हे सगळीकडे तो आंबाच आहे. हो. म्हणून आपण काय म्हणतो, तो हो ना. सगळीकडे आंबा आहे म्हणून हे आंब्याचं झाड आहे. पण आंबा हा शब्द आपण हो ना. सोडत नाही. तो तर त्या दिसला नाही आंब्याच तरी सुद्धा आपण म्हणतो. हा म्हणतोच. म्हणजे दिसला नाही आंबा हो. तरी आपण म्हणतो हा आंबा, हे आंब्याचं झाड आहे. किंवा आंब्याचं. काही काही लोक हो. अगदी साध्या वाक्यात म्हणतात की काय आहे तर हा आंबा आहे म्हणतात. काय म्हणजे अजून जास्त स्पष्ट होतं. हा आंबा आहे तर म्हणतो हो. आंबा तर कुठे दिसत नाही. मग तुम्ही हा आंबा आहे काय म्हणता? अहो, हे सगळं आंब्याचंच रूप आहे. हा सगळा जो आविष्कार आहे हो ना. ना, तो आविष्कार दिसायला हो जरी ना. असला तरी असायला तो आंबाच आहे. तसंच अगदी आंबा सांगितलंय आहे तो. की हे जगत जे आहे हे जगत कशामुळे आहे? तर त्या आत्मतत्वामुळेच आहे. त्यामुळे त्या आत्मतत्वामध्येच म्हणजे ह्या जगतामधून तुम्ही आत्मतत्वाला पाहायला शिकलं आत्मतत्वामुळे पाहिजे. आहे ते. शिकलं पाहिजे तुम्ही. तुम्ही जे काही दृश्य दिसतं ना, त्यात अदृश्य तत्व काय आहे हे हो. पाहायला तुम्हाला हो. हो. शिकता आलं पाहिजे, ते समजलं बघायला पाहिजे. शिकलं पाहिजे. हं. हाच हां. त्याचा उद्देश. हं. खूप ते छान. ते फारच तुम्ही सुंदर आहे. अतिशय फार सुंदर सुंदर. आहे. हो, आणि तत्वज्ञान यातलं. हं. सोप्या ह्याच्यामध्ये नमस्कार सांगितलंय. काका. नम आशीर्वाद आहे खूप. नमस्कार. हा, श्री बोला. स्वामी समर्थ. नमस्कार, नमस्कार. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. रश्मी, काय नाही समजलं तेही ते सांगा. हा. नाही याज्ञवल्क्य आणि ह्यांचं जे संभाषण आहे ते कोण? ऐकलं. मै याज्ञवल्क्य आणि कोण? मैत्री. हा, मैत्री. हा. मैत्री. हा, मैत्री ही मैत्री. तिची पत्नी. हा. मैत्री. या दोघांचे संवाद कशावर होते संवाद? की आपण जे म्हणजे आपण कोणाला अ, आपलं म्हणतो, आपल्यासाठी म्हणतो असं. हा. बर. मग हा. आपल्यासाठी. म्हणजे हा. आपल्यासाठी म्हणजे आपल्या आतलं आत्मतत्व जे आहे हा. त्याच्यासाठी. बरोबर आहे. मग हे आपल्याला हम्म. कळत नाही ना. पण पण आता जसं कोणी आपलं प्रिय व्यक्ती वारली तर आपण खूप दुःख करतो. तर त्याला विचारलं का रे इतकं दुःख करतो? तो म्हणतो नाही, त्यांनी आमच्याकरता खूप काही केलं. म्हणजे विषय हो. कुठे आहे माहिती आहे का? की त्यांनी माझ्याकरता काय केलं आणि ह्याच्या पुढे तो माझ्याकरता करणार नाही. दुःख त्याचं आहे. तो गेल्याचं दुःख नाहीये, हे लक्षात घ्या. कळालं ना? आपण इतरांचे जे आपण हे करतो ना, स्तुती करतो किंवा म्हणतो बा हा माझा मुलगा आहे, हे माझे पती आहेत किंवा असं जे आपण बोलतो ना, त्यांच्याबद्दल तुम्हाला खूप आवड आहे. कशामुळे आवड आहे? कारण ते मुलं तुमची सेवा करतात, ते पती तुम्हाला सुख देतात. आणि म्हणून म्हणजे माझ्याकरता हे करतात. आणि म्हणून मला त्याच्याबद्दल ते प्रिय आहेत. हम्म. मग प्रश्न कुठे येतो? मग माझ्याकरता म्हणजे मी म्हणजे कोण? मी बरोबर. म्हणजे माझ्याकरता म्हणजे मी म्हणजे शरीर का? मी म्हणजे मन आहे का? मी म्हणजे बुद्धी आहे का? तर मी हे आत्मतत्व आहे. म्हणून त्या हा. आत्मतत्वातलाच मी त्या वस्तूमध्ये पाहतो. त्या सुखामध्ये पाहत असताना मी काय करतो? माझ्या स्वतःचं सुख पाहत असतो. आणि स्वतःचं सुख हे आपल्याला कळत नाही म्हणून सांगितलं हे मंत्र.
त्या सतत आपण म्हणतो आता मुलाला ऍडमिशन मिळाली, आता तो जाणार आहे, मग मला त्याच्यामध्ये खूप सुख मिळतं. मला सुख मिळतं म्हणजे कोणाला मिळतं? प्रश्न विचारा स्वतःला. मला सुख मिळतं. मुलगा जो आहे तो आता ऍडमिशन घेईल, इंजिनियर होईल, पुढे खूप पैसे कमवेल, मला खूप त्याच्यामध्ये आनंद वाटतो. का आनंद वाटतो? तो मुलगा उद्या खूप कमवेल, तर माझ्या म्हातारपणी तो मला मदत करेल, म्हणून मला मी आनंद वाटतो. त्या हो. मुलाच्या कौतुकामध्ये कळत न कळतपणे ते माझं सुख कुठे लपलेलं आहे हे याच्यात सांगितलंय. लक्षात आलं का? आणि तो बोध घेतला पाहिजे की मी नावाची वस्तू काय आहे, मला हे का आवडतं, मी ह्याच्यामध्ये आनंदी का होतो, सुखी का होतो. याचं कारण असं आहे की मी नावाची वस्तू मला कळली नाही म्हणून. पण मी नावाची वस्तू आत्मतत्व आहे. तर ज्याच्यामध्ये आपण सुख पाहतो ना, तो आत्माच आहे. आणि ज्याच्यासाठी पाहतो तोही आत्माच आहे. तो सर्वव्याप्त आत्मा आहे. हा बोध घ्या तुम्ही. हो. हा. स्वामी समर्थ. बोल आता सर. मंजिरी बोलते. मंजिरी नमस्कार. बोल, मंजिरी बोल. हा. हा, आता तुम्ही जे सांगितलं ना, तर आतापर्यंत जे ऐकत आलो ना आपण, म्हणजे मला जे माहिती आहे ते म्हणजे कोणी सांगितलेलं किंवा वाचलेलं, की हा. आत्म्याला सुख दुःख काही नसतं. हो. आत्मा हा चिकू मधल्या बी सारखा असतो, तो चिकू मध्ये असतो, पण अ, चिकूची बी पूर्णपणे अलिप्त असते. बरोबर आहे. पण आता तुम्ही म्हणजे जे ऐकलं ते म्हणजे आत्म्याच्या सुखासाठी आपण करतो, मग हे मला आत्म्याच्या सुखासाठी नाही, आत्म्याच्या सुखासाठी नाही. आत्म्यामध्ये जो आनंद आहे ना, त्या आत्म्याचा जो आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. मुख्य काय माहिती आहे, आत्म्याला सुख दुःख काही नाही आहे. हा, पण आमचा जो जीव भाव आहे ना, त्या जीव भावामध्ये सुख दुःख आहे. म्हणजे आणि हा जीवात्म्यामध्ये सुख दुःख आहे. जीवात्म्यात आहे, आत्म्यात नाहीये. जीवात्मा आणि हा, आत्म्यात फरक आहे खूप. हा, 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 जिथे भेद आहे तिथे जीवात्मा आहे, आणि जिथे हा. अभेद्यता आहे तिथे आत्मतत्व आहे. इतका फरक आहे. म्हणजे आपण जीवात्मा म्हणतो तेव्हा आपण परत आपण आपण शरीराशी संलग्न करतो तो. सगळं म्हणजे तेच त्याचा पसारच तो आहे ना. जीवात्मा म्हणजे सगळे तिन्ही देह आलेच, नाही का? मग त्या हम्म. ठिकाणी स्थूल सूक्ष्म कारण तिन्ही देह आले. सगळे त्या हा, देहामध्ये सुखदुःख आले, ते सगळे जीवात्म्याचा पसार आहे. जीवात्म्याचं. हा, पण तो जीवभाव जर वजा केला, जीवात्म्यामधून हं. जीव मायनस केला ना, तर शेष जो राहतो ते आत्मतत्व आहे. त्या ते शुद्ध आत्मतत्वाचा बुद्ध परमात्मा तत्व. हा. हा, अगदी बरोबर. असे. नमस्कार. नमस्कार. बोला अभिजित, बोला. श्री स्वामी समर्थ काका. हे स्वामी समर्थ, खूप छान बोला. वाटलं प्रवचन. हा. आणि हा. एक गोष्ट अब्राहम लिंकनची एक गोष्ट आठवली. हा. हा, अब्राहम बोला. लिंकन एकदा रस्त्याने जात असतो आणि एक हा. कुत्र्याचं पिल्लू चिखलात पडलेलं असतं, तर बाहेर देता येत हा. नसतं. तर हो. अब्राहम लिंकन गाडीतून खाली उतरतो आणि त्या कुत्र्याला बाहेर काढतो, त्याला पिल्लाला. हो. तर सगळे हो. लोक म्हणतात किती परोपकारी माणूस आहे. तो म्हणतो मी हा. बिलकुल परोपकारी नाही. हा. मला जर त्याला बाहेर काढलं नसतं तर माझ्या आत्म्याला आनंद वाटला नसता, म्हणून मी ते हा. करतो. नाही, तसाच अर्थ झाला ना अगदी मतिदानाचा, अगदी नाही का? अगदी अगदी नाही आहे ते म्हणजे तिथे कुठेतरी तो आत्मतत्वाशी समरस झालेला आहे. आणि म्हणून त्या त्या कुत्र्याच्या पिल्लाचं दुःख त्याला आपलंच दुःख असं वाटलं त्याला. आपला दुःख होतं. आणि हे वाटणंच बरोबर. महत्वाचं आहे. हे ज्याला वाटतं ना, तोच खऱ्या अर्थाने संवेदनशील आहे. आणि त्याच्याच बरोबर. धारणेमध्ये आत्मतत्व आहे. आणि त्याच्या कृतीमध्ये सुद्धा ते आत्मतत्वाचा प्रभाव आहे. काय तर हे समजणं खूप महत्वाचं आहे. छान. खूप ठीक. छान होतं. श्री हा, स्वामी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बोला. पुढे बोला. श्री स्वामी हा. समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला प्रमिला ताई. बोला बालाप्रसादजी, बोला. आपल्या आपल्या सुखाचं प्रयोजन सोडलं आणि दुसऱ्यांना कसं सुख पोहोचेल असा जर म्हणजे अशी सवय लावली तर खरा आनंद मिळू शकेल. हा, म्हणजे तो खऱ्या अर्थाने दुसरा नाहीच आहे. म्हणजे दुसऱ्याला आपण जेव्हा सुख देतो असं म्हणतो ना, तर हो. कळत कळतपणे तो आपण स्वतःलाच सुख देत असतो. आपल्यालाच तो आनंद होत असतो की मी इतरांकरता अमुक केलं. शेवटी जर त्याला विचारलं की अरे, तू या सगळ्या बैलांना, गाईला चारा टाकला, तर त्या गाई बैलांना काय कळालं तू टाकलाय म्हणून? ते आपल्या समोर पडलं की ते खायला लागले ते. काय पण ते हो. खाताना त्यांची जी चेहऱ्यावरची तृप्ती पाहिली, तर सुख कोणाला झालं? त्या गाई बैलांना नाही झालं, तुला झालं. सर्वत्र भगवंताला बघायचंय ना, म्हणून हा प्रयत्न केला तर हा. जमेल ना. हा, म्हणजे तो मीच सगळीकडे आहे, ही हो. धारणा ठेवली पाहिजे. धारणा काय माहिती का, मी दुसऱ्याला काहीतरी दिलंय ही धारणा ठेवली ना, नाही. तर अजून अजून सुधारणा होणं आवश्यक आहे. हो. 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 पण अपपरभाव दान करताना मी ह्याला दान केलं, तर ते दान होऊ शकत नाही. हा, बरोबर आहे. तर दान करताना ज्याला मी दिलंय ना तोही मीच आहे, आणि ज्याने दान केलंय तोही मीच आहे, आणि मी जो आहे तेच ब्रह्मतत्व आहे. हो. हे हो. ज्यावेळेस तुमच्या भावना झाली, तिथे दान पूर्ण झालं. हो. अन्यथा दान पूर्ण होणार नाही. ठीक आहे ना. हा अर्थ हो. समजून घ्या त्यात.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आशीर्वाद. स्वामी नमस्कार काका. नमस्कार. बोला बोला बोला. हं? हा. नमस्कार काका. नमस्कार. बोला बोला बोला. तुमच्या देहाची अवस्था कशी आहे? याच्यामध्ये तुमच्या देहाची अवस्था कशी आहे? माझ्या देहाची अवस्था ही देहासारखी म्हणजे त्या देहाच्या प्रकृतीस्थ आहे ते. त्या येस. प्रकृतीमध्ये जे जे आकृती प्रकृती विकृती जे जे म्हणून काही सगळं असतं की नाही, आणि जे जे त्रिगुणात्मक आणि पंचमहाभूतात्मक आहे ते सर्व ह्या देहामध्ये आहे. काय बरोबर. त्यामुळे हो ते सगळ्या येस. गोष्टी, ते शरीर म्हटलं की ती प्रकृती आली, आणि प्रकृती म्हटलं की प्रकृतीचे सर्व गुण आले. तर अशा सर्व गुण येस, नक्कीच. संपन्नतेने युक्त असलेलं ती प्रकृती आहे आणि ते शरीर आहे. आणि त्याचा मला येस. आनंद आहे. मुख्य सांगायचं म्हणजे काय, त्याच्यात त्याच्यात सुख दुःख नाही आहे, तर आनंद आहे त्यात. ठीक आहे ना. आशीर्वाद. स्वामी कृपा. हा, बोला. काय वहिनींना काय विचारायचं आहे का? विचारा विचार. बोला. म्हणत होते. ऐकलं. म्हणजे आपल्या आत्मतत्व जे आहे हा त्याला जी भावना आहे ती दुसऱ्याला दिसली पाहिजे. हा तर त्याला जे दिसते म्हणजे भावना. दुसऱ्याबद्दल हा जेव्हा प्रेम वाटतं, हा दुसऱ्याबद्दल प्रेम वाटतं किंवा दुसरी कुठली भावना वाटते ती आपल्या आत्मतत्वामध्ये आहे. ते ती आत्मतत्वच आहे ते. आत्मतत्वामध्ये दुसराने आपला हा जो जो शब्द आहे ना, तो अज्ञानामुळे झालेला आहे. काय दुसराने आपलं असं काही नसतं, तर सर्वत्र सर्वव्याप्त तो आत्मतत्वच असतं. आणि तोच आत्माच आत्म्यामध्ये आनंद घेत असतो. आपण म्हणतो की त्याच्यामुळे मला आनंद झाला, हा आपला अज्ञानाचा भाग आहे. पण आनंदाचा विषय केवळ आत्मतत्वाचाच आहे. हे ज्यावेळेस आपल्याला परिपूर्णपणे समजेल ना, तेव्हा हा आनंद घेण्याकरताच आपण काम करत राहू. तिथे अपपर भाव राहणार नाही. ते मी आणि दुसरा अशा प्रकारचा जो भाव आहे, तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आनंद काय हे तुम्हाला कळणारच नाही. कळालं ना? लक्षात आलं का? आशीर्वाद. मला आनंद झाला, दुसऱ्यालाही माझा आनंद आणि तुमचा झालेला आत्मा नसतो. बघितला की आपल्याला मुळातून काय असतं, माझा आत्मा आणि तुमचा आत्मा ना, माझे गुरु आणि तुमचे गुरु. तर हाच प्रॉब्लेम आहे सध्या. तर माझे गुरु आणि तुमचे गुरु एकच आहेत तत्वस्वरूपामध्ये. गुरु तत्वात भेद नाही. मग कोणाचे कुठल्या विशिष्ट देहाने दिसत असतील, कोणाचे कुठल्या विशिष्ट देहाने दिसत असतील. तसं माझा आत्मा आणि तुमचा आत्मा या आपल्या जीवभावामुळे त्याच्यात अपपरभाव झाला. पण जीवभाव जर वजा केला तर माझा आत्मा आणि तुमचा आत्मा हा वेगळा राहूच शकत नाही. अस्तित्व सगळीकडे सारखं आहे. अस्तित्वामध्ये माझं अस्तित्व आणि तुझं अस्तित्व हे म्हणणं म्हणजे आपण देहाच्या अस्तित्वाबद्दल बोलतो, जे खऱ्या अर्थाने अस्तित्वच नाहीये. आणि ज्यावेळेस सत्य पद्धतीने अस्तित्वाचा बोध झाला त्यावेळेस मी आणि तू हे शब्द संपलेले असतात. मी तूपणाची झाली बोळवणं नमस्कार. एका जनार्दनी श्रीगदत्त ध्यान, हा त्याचा अर्थ आहे. हा चला, आशीर्वाद आहे. खूप आशीर्वाद. स्वामी कृपा. नमस्कार बोला. काका. एक नमस्कार. विचारायचं होतं. तुम्ही हा बोला. स्पष्टीकरण देताना एक वाक्य हा, म्हणाला काय की काय काम करताना आनंद कसा घ्यायचा, काम करताना आनंद म्हणजे काम करणारा जो त्याच्याबद्दल करता, तुम्ही आता. सांगतो ना, ऐका ऐका. हा. काम करणारा जो आहे तो करता कोण हे कळालं तर आनंद होईल. हम्म. काम करताना काम करता जर नाही कळाला तर त्या ठिकाणी सुख दुःख आहेच. क्षीण आहे. क्षीण कशामुळे येतो हो माणसाला? त्याने मी इतकं केलं आणि मी थकलो, मग काय झालं, मला क्षीण आला. पण त्यात मी जर वजा केला तर क्षीण कोणाला येणार? मला सुख झालं, मला दुःख झालं. हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य हे भेदयुक्त वाक्य आहे. मी नावाची वस्तू वेगळी आहे आणि अन्य वेगळे आहेत. त्यामुळे तिथे आत्मतत्वाचा अभाव झाला. आत्मतत्वाच्या ज्ञानाचा अभाव झाला. अज्ञानयुक्त मनुष्य असेल तर तो कितीही काम करत असेल तरी तो सुखी होणार नाही. तर म्हणून कर्ता कोण आहे हे जर तुम्हाला कळालं ना, तर कर्ता महाराज आहेत, कर्ता स्वामी आहेत. काय माझं शरीर हे त्याच्याकरता असलेलं निमित्त आहे फक्त. हे जर समजा क्षीण येणार नाही, सुख दुःख वाटणार नाही, तर अखंड येस. प्रसन्नतेचा झरा वाहत राहील. आणि त्या झऱ्यामध्ये तुम्ही येस. आंघोळ करत राहाल. कळालं ना? बस येस. हेच त्याच्यातलं येस. सूत्र आहे. हे सूत्र आहे. गेल्या आठवड्यात मला याचा अनुभव आला होता आलाय ना, बस झालं मग काय. की याचा एक क्षीण बराच आला होता गेल्या आठवड्यामध्ये.
हा तर तो कशामुळे असेल याचं अनालिसिस करत होतो. हा तर ते आता हे तुम्ही जे सांगितलं हो, तर ते स्वामी करता हे वास्तवाचा विसर पडला होता. हाच विषय आहे खऱ्या अर्थाने. हे ज्याला त्याच्यामुळे कळालं त्याला सगळं कळालं, आणि हे ज्याला कळालं नाही त्याला काहीच कळालं नाही. बस बाकीचं कळणं, हे लॉजिक वगैरे सगळे इंटेलिजन्स जे आहेत ना, हे सगळे जे आहेत ते ह्याला काही फारसं काही हे नाही, महत्व नाही त्याला. महत्व एकाच गोष्टी आहे, ते म्हणजे स्वामींना आहे. आणि करते करवी ते स्वामी आहेत, आणि माझं त्याने निमित्त करून त्यांनी केलेलं आहे पूर्ण. हे ज्याला कळालं ना त्याला सर्व काही कळालं. हेच कळणं महत्वाचं आहे. येस. हा, या. आता छान आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ. बोला संजय गणोरकर, बोल संजय, बोला. काका स्वामी समर्थ काका. हो, आशीर्वाद आहे. बोला बोला बोला. आजच्या प्रवचनातून कर्तव्य आणि कर्म आणि ज्ञान आणि आत्मज्ञान हे एकदम संपूर्ण कळलं. वा वा, म्हणजे कळलं. हा कळलं म्हणजे हे फार कर्तव्य म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय, जसं तो हा विरोधाभास तुम्ही दूर केला. हा, म्हणजे हम्म, पुष्कळ हम्म, काय हम्म. होतं, कर्माचा त्याग करा म्हणून लोक काय करतात, अंगावर भगवी वस्त्र नेसतात आणि हिमालयाकडे जायला लागतात. काय बाबा, मी सगळ्या कर्माचा त्याग केला, कारण मी आता संन्यास घेतलेला आहे. तर संन्यास घेतला तर श्वास तर घेतो ना तू बाबा, मग ते कर्म नाही का? काय तुझं हृदय तर चालू आहे ना, मग ते कर्म नाही का? काय मग काय, मग मग कर्म म्हणजे मग काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे हे समजणं आवश्यक आहे. अंगावर वस्त्र नेसले म्हणजे तो संन्यासी होऊ शकत नाही. भगवद्गीतेचा 5वा अध्यायाचे पहिले 2 श्लोक वाचा. त्याच्यामुळे संन्यास म्हणजे काय सांगितलंय, की केवळ काषाय वस्त्र नेसले म्हणजे तो संन्यासी नव्हे. तर ज्याने कर्तेपणाचा भाव संपवला तो संन्यासी आहे. मी करता आहे याच्यापेक्षा म्हणजे भगवंत करता, करताय. करता हा भगवंत आहे, आणि मी त्याचं निमित्त होऊन मी त्याच्या सेवेमध्ये आहे. जे करतोय ना ते मी करतच नाहीये, तो करणारा तो भगवंतच आहे. म्हणून मी नॅचरल इंटेलिजन्स किंवा युनिव्हर्सल इंटेलिजन्स हा एक मी कन्सेप्ट मांडला मागच्या वेळेस. आणि तो असा आहे की जेव्हा तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर सगळं जग चालू आहे आता, त्याच्यामध्ये असलेला डाटालाच ऑर्गनाईज केलेलं आहे फक्त. हे ह्युमन म्हणजे मॅनमेड डाटा आहे ना, त्या डाटाला त्याने एकत्र केलेलं आहे. आणि त्या डाटाचं मधून जे इन्फॉर्मेशन घ्यायची आहे, त्याच्यामध्ये स्पीडी इन्फॉर्मेशन कशी करावी हे सॉफ्टवेअर बनवलं आहे. बाकी दुसरं काहीच नाही आहे. त्यांनी कुठेही ज्ञानाचा स्पर्श नाही त्यात. बरोबर आहे. मग ज्ञानाचा स्पर्श असणारं काय आहे हा पुढचा प्रश्न आहे. तर ज्ञानाचा स्पर्श असणारं किंवा पूर्ण ज्ञानाने एकरूप असलेलं काय आहे, तर दॅट इज युनिव्हर्सल इंटेलिजन्स, ज्याच्यामध्ये विवेक आहे. मुख्य विवेक आहे त्यात. आता विवेकाला इंग्लिशमध्ये विजडम म्हणतात, पण विजडम सुद्धा वाईज ह्या शब्दापासून झालेला आहे. म्हणजे चतुराई पासून ती विजडम येतो. पण आमची चतुराईच्याही पलीकडे आहो आम्ही. तर मग काय आहे आमचं युनिव्हर्सल इंटेलिजन्स काय आहे? तर युनिव्हर्सल इंटेलिजन्स ज्या इंटेलिजन्सनी युनिव्हर्स चालतं, ज्या इंटेलिजन्सनी आमच्या शरीरातल्या सगळ्या गोष्टी चालतात, म्हणजे आमचं श्वासोश्वास आहे, आमचं रक्ताभिसरण आहे, हृदयस्पंदन आहे, हे किती बुद्धिमान माणूस असो किंवा किती अज्ञानी माणूस असो, हे त्याचं सुव्यवस्थित चालू आहे. मग ते सुव्यवस्थित चालण्याकरता कोणाची बुद्धी वापरली आहे हा प्रश्न आहे. तर ती जी बुद्धी आहे ती युनिव्हर्सली सगळीकडे युनिफॉर्म पसरलेली आहे. त्या बुद्धीला तुम्ही कसं संबंध लावता, तेव्हा तुम्हाला युनिव्हर्सल इंटेलिजन्सचा तुमचा संबंध येईल, आणि तेव्हा तुमच्या माध्यमातून इंट्युशनरी फोर्सेस तयार होतील. इंट्युशनरी फोर्सेस जे आहेत ना, हे युनिव्हर्सल इंटेलिजन्स मधून निर्माण होतात, हे लक्षात घ्या. आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून काय करतो, डाटा गोळा करतो. फक्त मला काय पाहिजे ते त्याच्यामधून तो डाटा आपण पाहत असतो. पण ती काही फार बुद्धिमत्तेचं लक्षण नव्हे, किंवा तिथे विवेकाचा स्पर्शही नाहीये. आणि जिथे विवेक नाही तिथे ज्ञानाचा संबंधच नाही. कळालं ना? म्हणून आपल्याला करता करविता कोण आहे हे जर कळालं तर आपण आनंदी होऊ. आलं, लक्षात आलं? हा, हो काका. काका, ओके. हा हे लक्षात आलं. म्हणजे 3 दिवसापूर्वी जी एक कॉन्फरन्स झाली होती हा, पुण्यात, त्यांनी तेच सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे डाटाचं शुद्धीकरण करतात, हो, डाटा ऑर्गनाईज करतात आणि बस स्पीड वाढवला आहे, बाकी काही नाही. बस, बाकी काहीच नाही आहे त्यात. तर हा हा, त्याच्यामधून विवेक कोणी जर नाही. म्हणेल की आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून आम्ही हो डेव्हलपमेंट केलं, हो. तर ती ती खऱ्या अर्थाने डेव्हलपमेंट नाही, इट इज ओनली रिअरेंजमेंट.
हो हो हो, फक्त स्पीड वाढवला आहे टेक्नॉलॉजीमुळे, बाकी काही आणि नाही. स्पीड ही सुद्धा फिक्टिशियस गोष्टी. मुळातून स्पीड ही सुद्धा फिक्टिशियस गोष्ट आहे. कारणच बघ ना. जवळचा नाहीये ना यार. मग आवाज याच 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 बापरे, याच आवाज. अनुषंगाने काका, हा एक शंका होती, म्हणजे शंका बरोबर आहे का नाही ही सांगा. एक हा विचारा ना, गीतेच्या विचारा 9व्या विचारा. अध्यायामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, हा की भगवंताच्या अधिष्ठानाखाली प्रकृती आणि भूतमात्रा आहेत, पण हो मी भूतमात्रा किंवा प्रकृतीमध्ये नाही, किंवा प्रकृती आणि भूतमात्रा सुद्धा माझ्यामध्ये नाही. तर बरोबर आहे. हे थोडस सांगा पण. त्याच्यामध्ये मी जेव्हा मी नाही असा शब्द वापरतात ना, तेव्हा त्याचा अर्थ काय ते कळलं पाहिजे. आणि मी जेव्हा सर्वत्र आहे त्याचा अर्थ कळाला. हे दोन वाक्य आहेत, ते अपरंटली कॉन्ट्रडिक्टरी वाटतात, अपरंटली विरोधाभासात्मक वाटतात, पण त्याचा खरा जर अर्थ कळाला तर विरोधाभासात्मक मुळीच नाही आहेत. तर जेव्हा मी नाही असं म्हणतात ना, त्यावेळेस त्याचा अर्थ असा आहे की मी त्याच्यात आसक्त नाहीये, माझं कर्तृत्व भाव नाहीये. हम्म, हम्म, मी हम्म, नाही असं ज्यावेळेस म्हणतात की नाही भगवंत, हम्म, तेव्हा त्याचा अर्थ असा आहे की मी करता नाहीये, मी भोगता नाहीये, मी ज्ञाता नाहीये. काय माझा तिथे हम्म, आसक्तीचा यत्किंचितही संबंध नाहीये. हम्म, एवढं ब्रह्मांड माझ्यामधून चालतं, पण त्या हम्म, ब्रह्मांडाचा करता मी नाहीये असं जेव्हा म्हणतात, हम्म, तेव्हा कर्तृत्व भावासंबंधी करता नाही म्हणतात ते. हम्म, 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 म्हणजे माणूस काय करतो, एखादी वस्तू समज तयार केली त्यांनी, तर तो काय म्हणतो, हे मी तयार केली म्हणतो. हम्म, हम्म, असं भगवंत म्हणत नाही. हम्म, आणि म्हणून ते म्हणतात की ह्याच्यात मी नाहीये. हम्म. काय हे लक्षात आलं हो पहिला मुद्दा. हो हो, आता आलं लक्षात, दुसरा आलं लक्षात. आता दुसरा मुद्दा, मी सगळीकडे आहे म्हणजे काय, की त्या हम्म, वस्तूचं जे अस्तित्व आहे ना, ते अस्तित्व जे आहे तेच मी आहे. ओके. हम्म, आता माझं जर अस्तित्व म्हणजे त्या वस्तू असतील तर मीच सर्वत्र आहे ना, माझ्याशिवाय काही. बरोबर. हम्म, हा त्याचा अर्थ. हम्म, हे हम्म, दोन्ही हम्म. अर्थ कळाले तर विषय संपला. कळलं 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 कळलं, एकदम कळलं. आशीर्वाद. स्वामी आशीर्वाद समर्थ. द्या काका. स्वामी ओके. समर्थ. हो, आम्ही तर म्हणते काय. बोला. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. काय म्हणतात, कुठे आहात, पुण्याला आहात का गुरगावला आहात? नाही, आलोय, पुण्याला आलोय काका. दिसतच आहे मागे पडदे वगैरे सगळं हा. त्या. काका, एक विचारायचं होतं हा की विचारा. गुरुतत्व आणि आत्मतत्व हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत का काय? कारण जो सत्य आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य आहे उदित राव आत्मा, त्याच्यामध्ये तसं नाही. म्हणजे हे नाही थोडं नाही, समजून घ्यायचं सांगतो होतं. ना. हो सांगतो ना, सांगतो. काय याच्यामध्ये आत्मतत्व सर्वत्र सर्वव्याप्त आहे. आणि त्या आत्मतत्वाचा संबंध ज्यावेळेस ज्ञानाशी येतो की नाही, आणि आत्मतत्वामध्ये सगळंच काही आहे, पण जेव्हा त्याचं ज्ञान हे आविष्कृत येतं, त्याच्यामधून ज्ञानाचा विशेष आविष्कार बाहेर येतो, तेव्हा त्याला गुरुतत्व असं म्हणतात. परमात्मा जो आहे ना, बरं का, आत्मतत्व म्हणजेच परमात्मा हा. आहे. हा जो परमात्मा आहे हा. ना, हे अनेक पद्धतीने आविष्कृत होतो. आविष्कारामध्ये तो अनेक पद्धतीने होतो. जसं ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तीन वेगवेगळ्या प्रकृती आहेत. हा या आणि ब्रह्मा जो आहे ना, तो कर्तव्य किंवा क्रियेचा प्रधान आहे तो. काय विष्णू जो आहे तो त्या ठिकाणी प्रेमाचं प्रतीक आहे, वात्सल्याचं प्रतीक आहे. आणि महादेव जो आहे तो ज्ञानाचं प्रतीक आहे. बरोबर आहे का? हे बरोबर. ज्ञानाचं अधिष्ठान महादेवाच्या ठिकाणी आहे. हा आचरणाचं किंवा आपल्या अनुष्ठानाचा संबंध हा ब्रह्मदेवाशी आहे, आणि भक्तीचा संबंध हा विष्णूशी आहे. आणि तिन्ही एकत्र झाल्यानंतर ते गुरुपदाला का आले, ते गुरु का म्हणले जातं, किंवा तो गुरु त्या ठिकाणी शब्द जो वापरला तो का वापरला, की त्या ठिकाणी हा. आधिक्य त्या महादेवाचं आहे. आणि तो महादेव जो आहे तो ज्ञानाने आविष्कृत होतो, म्हणून जो तोच सत्य आहे. सत्य काय आहे माहिती आहे का, ज्ञानच सत्य आहे. आणि तोच हा. परिपूर्ण आहे, आणि तोच आत्मतत्व आहे, आणि तोच गुरुतत्व आहे. हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा जेव्हा गुरुतत्वाचा विषय निघाला, तेव्हा ज्ञानाचा केवलम ज्ञानमूर्ती हे त्याचं उत्तर आहे. पण केवलम ज्ञानमूर्ती असं म्हणलं, ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. जेव्हा केवलम ज्ञानमूर्ती म्हटलं की ते गुरुतत्व आलं. पण त्या ज्ञानाच्या बरोबर हे बाकी सगळ्या गोष्टी आपोआपच येतात. याचा अर्थ त्याला वर्ज नाही आहे. ज्ञान आलं म्हणजे काय, कर्तव्याला वर्ज नाही आहे तिथे, किंवा प्रेमालाही वर्ज नाही आहे. पण प्रामुख्याने ते ज्ञान असल्यामुळे ते गुरु आहेत. कळालं का तुम्हाला? लक्षात आलं का मी काय सांगतोय ते? हा. ते समजलं लक्षात पाहिजे. आलं, वैशालीला पण आलं. हा कारण तिचा प्रश्न होता वैशालीचा, तर वैशाली तो ऐकते का ती? विचारला. मग ती तो लपून काय ऐकते ऐकते? ऐकते. समोर ये ना म्हणाव. मेहंदी वैशाली. लावते. किती लावले डोक्याला. हा आशीर्वाद आहे श्री खूप. स्वामी. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी. छान. आशीर्वाद. बोला.
बोला किरण सामंत, बोला श्री किरण. स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ, बोला. हा कृष्णचंद्र, बोला. हा, तुम्ही किरण सामंत म्हटलं बोरिवलीचे असणार म्हणून मी आपलं शांत होऊन बसलो थोडा. नाही असं काय नाही, सगळे सामंत मला सारखे आहेत. आहे ना नाही नाही काका, असं. आत्मतत्वाबद्दल बरंच ऐकलं. हो खरंय. आचरणात आणणं हे खूप महत्वाचं आहे, बाकी ज्ञान खूप आहे. नाही नाही, आचरणात आणण्याकरता माणसामध्ये मुख्य म्हणजे सहजता पाहिजे, बस बाकी काही नाही, आचरण आपोआप होईल. हो हो. माणसातले जे आविर्भाव असतात ना, काय हा. अहम ममत्व आहे, दंभ आहे. दंभ इतका भरलेला आहे प्रत्येक माणसामध्ये की जे नाही ते आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न आहे, तर ते असं असताना मग आचरणात येणं अवघड आहे. हो पण जे आहे तेच दाखवणारा जो मनुष्य नाही तो आत्मतत्वाला फार लवकर तिथे एकरूप होतो. हो म्हणून सहजता ठेवा, आणि त्या हो सहजतेमध्ये जे काही साम्यतत्व येतं तेच आत्मतत्व आहे. त्यामुळे ते कठीणही नाही आहे आणि म्हटलं तर सोपंही नाही आहे, असं आहे. हां, छान आशीर्वाद आहे. श्री स्वामी समर्थ. बोला किरण, बोला. स्वामी समर्थ काका, स्वामी नमस्कार. समर्थ, बोल. बस एकदम आनंदी आहे, तुम्हाला तुमची थोडासा वाट उशीर झाला पाहतोय. मला यायला. हा, हो, तुमची थोडासा उशीर झाला. काही हरकत नाही, आणि उशीर हो, जरी. येणार आहोत आम्ही हा, बुधवारी, तुमचे तिथे येणं पोहोचतो. महत्वाचं आहे, माझ्या हो दृष्टीनं हो. येणं खूप महत्वाचं आहे तुमचं. हा नाही नाही, येणारच येणारच. हा आणि आता आता अप्रतिम काका, खूप इतकं सुंदर उलगडून तुम्ही सांगितलं आता. हा मला थोडीशी क्युरिओसिटी होती हा प्रश्न ऐकल्यानंतर. आत्मतत्व हा आणि गुरुतत्व मी पण विचारत पडलो होतो. हा. पण इतकं छान उलगडून सांगितलं तुम्ही, खूप आनंद झाला म्हणजे ऐकूनच. अगदी खरं आहे, त्या खरं ह्याची आहे. टिपणं करून ठेवतो मी. नाही खरं आहे आणि ते. त्याचा अभ्यास झाला पाहिजे स्वतः. तेच महत्वाचं आहे, कारण आपल्याला गुरु समजले पाहिजेत काय. त्यामुळे हो देव माझा हो हो. नावाचं एक हे आहे, चॅनल आहे, कधी तुम्ही पाहिलं असेल तर. देव माझा, हो, मी पाहिलं ते. युट्यूब हो मधलं. तर ती मंडळी आली होती हो. परवा. परवा इथे आली होती माझ्याकडे हम्म. जाऊन. तर त्यांनी मला प्रश्न विचारला की एक 5-10 मिनिटाची मुलाखत देता का. म्हणलं कशा संदर्भात पाहिजे. हा तर ते म्हणाले हे गुरुतत्व काय हे आम्हाला सांगा, आणि दुसरं म्हणजे आता हे गुरुपौर्णिमा येते त्याच्याबद्दल तुमचं काय संदेश आहे लोकांना ते सांगा. तर 15 मिनिटाची हम्म. क्लिप आहे, तर ती तुम्ही जरूर पहा हा, तुम्ही. त्या पंधरा नक्की नक्की. मिनिटाच्या क्लिपमध्ये हे सगळं गुरुपौर्णिमेच्या संदर्भातली तुमची धारणा आणि तुमची भूमिका काय असावी, आणि त्या हा. कार्यक्रमात सहभाग घेताना तुमची मानसिकता काय असावी हे सगळं सांगितलंय त्यात. काय तर ती वा आजच. वा वा. हा, नक्की नक्की बघतो. आणि मी तो अतिशय. चॅनल बघतोच नेहमी. हा पाहताय ना, तुमचं असतं मग बरंच काय नाही, त्याच्यामध्ये. मग तुम्ही हो सहजतेने हो पहा. हो. हा, अगदी हो छान. हो. बघतो बघतो बाकी काय नक्की. आनंद आहे सगळा, महाराजांची कृपा आहे बाकी हो, सगळी. आनंदात सगळं चाललंय. बस छान, तुमची कृपा आहे, बस बस आशीर्वाद आहेत. बस बस. आणि आणि रामाची बुधवारी आता प्रवचन. येतो आणि मग. हा हा, काय, बोला बोला ना बोला. बोला. नाही नाही नाही, प्रोग्राम. बुधवारी म्हटलं येतो. जरूर 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 या, जरूर या. आम्ही वाट पाहतो सगळ्यांची, कारण हे वर्षातलं एक निमित्त असतं की ज्या हो हो निमित्ताने आपण सगळे भेटतो आणि आपले विचाराचं आदान प्रदान हो करतो. खूप खूप आनंद वाटतो. जरूर या. हो हो आणि तसं कळवा, काकूला सांगा तुम्ही कसं येत आहे काय नाही सगळं. हा, जरूर जरूर. हो हो, कळतो नक्की. चालेल चालेल. चला, खूप आशीर्वाद. आणि तुम्ही रामाची प्रवचन काहीतरी सांगत होतात, मी मध्ये इंटरप्ट केलं, हा, सॉरी. नाही नाही नाही, म्हणजे तुम्ही चालू आहे का ते प्रवचन वगैरे, कारण त्यात नामाचं जे हो महत्व आहे हो ना. हो हो, नियमित तर ते नियमित चालू आहे. एक कार्य म्हणून महाराजांनी माझ्याकडे सोपवल्यासारखं खूप माझ्याकडनं चांगलं, करून घेतात दुसरं काही नाही. अतिशय चांगलं आहे, अतिशय चांगलं आहे. हो म्हणजे ते जे कार्य आहे ना ते, आणि तुम्ही ज्या पद्धतीने तुमचे हे देता म्हणजे प्रेझेंटेशन देता ते खूप मला हो आवडतं, खूप छान आहे. आणि गोंदवलेकर महाराजांची वाणी आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अतिशय विलक्षण असं सत्य मांडलेले त्यांनी. त्यामुळे ते तुम्ही आणि ते हो त्यांचं हो हो प्रतिनिधित्व करून तुम्ही मांडता, ही मोठी गोष्ट आहे, खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. काय म्हणून ते जे नाम आहे ना, हो ते हो, नाम सगुणही महाराजांची आहे. कृपा तुमची. तर हो ते नाम कसं आहे मी तुम्हाला सांगतो. नाम असं आहे बघा, ते सगुणही आहे आणि निर्गुणही आहे. हो ते व्यक्तही आहे ना व्यक्तही आहे. काय तर ते जेव्हा आत्माराम तुम्ही वाचाल हो एकनाथ महाराजांचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त लक्ष येईल तुम्हाला की आत्मारामामध्ये त्यांनी राम नावाचं तत्व काय आहे हे सांगितलंय. आणि त्या रामाचं जे नाम आहे ना, त्या नामाचं महत्व कसं आहे, कसं आलेलं आहे. म्हणजे स्वतः रामालाही जे कळालं नाही ते रामाचं नाम आहे. मुख्य म्हणजे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी आहे, तर बरोबर. बाकीच्याला कळणं न कळणं विषय दूर आहे, वा. म्हणजे रामालाच जे कळालं नाही
हो. ते रामाचं नाम आहे. आणि त्या रामाच्या नावामध्ये काय आहे तर वा वा सगुणत्वही आहे, निर्गुणत्वही आहे. त्यामुळे सगुण आणि निर्गुण हो ह्या हो दोन हो गोष्टीचा जो वाद जिथे संपतो त्याला नाम असं म्हणतात. काय तर त्यामध्ये जो गुणनिस्संगता आहे ते म्हणून तो निर्गुण आहे. आणि ज्या ठिकाणी गुणाचा विनियोग हा प्रेमाकरता करतो म्हणून ते सगुण आहे. म्हणजे ज्या ठिकाणी प्रेमही आहे आणि वा वा गुणनिसंगतही आहे, त्या ठिकाणी अनासक्ती आहे आणि हम्म ज्ञानाचं स्वरूपही आहे, त्याला नाम असं म्हणतात. तेव्हा नामाची व्युत्पत्ती हा. आपण नंतर पाहूया, पण नामाचं आशय काय आहे आणि नामाचा सिद्धांत काय आहे. हम्म मनुष्य नाम घेताना हा तो डोळे झाकून तो निर्गुणातही जातो आणि नाम घेताना तो गजर करताना आनंदाने नृत्यही करतो. या दोन्ही गोष्टी एकत्र कशा येऊ शकतात, तर त्या नामामध्ये सगुणत्व आणि निर्गुणत्व आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र हा हा असल्यामुळे तिथे सगुण आणि निर्गुणाचा जो वाद आहे तिथे संपतो, ते नाम आहे. असं आहे. वा 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 हा. खूप असं सुंदर तुम्ही काका. आनंद आहे अगदी खरोखर. हा, चला छान. वा खूप वा आशीर्वाद आहे, महाराजांची कृपा आहे खूप. हा, स्वामी हो कृपा. हो काका नमस्कार करतो. हो, धन्यवाद आशीर्वाद आहे सर. खूप. स्वामी कृपा. काका नमस्कार. वैशाली खोले बोलतीये परत. हा, बोला बोला बोला. हा, आता बोला. तुम्ही ते गुरुतत्व सांगताना एक माझं म्हणजे ते टिप्पण घ्यायचं राहिलं. तुम्ही हा, ब्रह्मदेवाचं जे सांगितलं ना, अनुष्ठान म्हणजे विष्णूचं वात्सल्य सांगितलं, शक्ती म्हणजे शिवाची ज्ञान सांगितलं. तर हो. ब्रह्मदेवाचं आपण काय हे करायचं ते माझं राहिलं, मला नाही हे लक्षात बघा, आलं ते. ब्रह्मदेव जे आहेत ना, हा पहिल्यांदा जीव स्वरूपात आहेत. बरं हा. का, पहिली गोष्ट म्हणजे ब्रह्मदेव हम्म. काय आहेत, कशा स्वरूपात आहेत. तर ते पहिला जीव म्हणजेच ब्रह्मदेव आहे. काय जो बर. आणि जो ब्रह्मतत्वाला प्राप्त करणार आहे म्हणून त्याला ब्रह्मदेव असं म्हटलेलं आहे. आणि तो प्राप्त करण्याकरता जी काही तो क्रिया तपस्या करतो त्याला अनुष्ठान म्हटलेलं आहे. हा, तर ते हम्म. जीव असल्यामुळे तो अनुष्ठान करतो. बाकी हे जे आहेत ते अच्छा अच्छा. भगवंतच आहेत. म्हणजे भगवान श्रीहरी हम्म हम्म विष्णू, हम्म भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिवशंकर हे दोघंही जे आहेत ते तर भगवत स्वरूपच आहेत त्या ठिकाणी. सच्चिदानंद हो. तत्वाशिवाय तिथे काहीच नाही. पण इथे ज्यावेळेस आपण हम्म. ह्याचा उल्लेख करतो ब्रह्मदेवाचा, तर त्या ठिकाणी हम्म. रजोगुण प्रधानता आहे. समजले ना? आणि अच्छा. त्या हा हा रजोगुण हा. प्रधानतेमध्ये अनुष्ठान म्हणजे गुरुचरित्र वाचन करणे. उदाहरणार्थ आता काय, गुरुचरित्र अच्छा. वाचन हा हे हा हा अनुष्ठान हा आहे. हा. हा. अग्निहोत्र हा हे आलं अनुष्ठान लक्षात. आहे. हं. आपली हम्म. गायत्री उपासना हे अनुष्ठान आहे. ह्या हम्म. अनुष्ठानामधून तुम्ही कशा करता अनुष्ठान करता, काय त्याचा मुख्य हम्म. म्हणजे उद्देश काय आहे, तर उद्देश हे परमेश्वर प्राप्तीच आहे खऱ्या अर्थाने. बाकी बरोबर संसाराचे बरोबर आहे. दुःख दूर करणे हे फक्त दिसायला आहे, पण मूळ त्याचा जो काही आशय आहे तो म्हणजे परमेश्वर प्राप्ती. तर त्या बरोबर. ब्रह्मदेवाला परमेश्वराची प्राप्ती करतोय म्हणून तो तपस्या करतोय. हा हा. म्हणून तो अखंड तपस्येमध्ये आहे. आणि ती तपस्या हम्म. म्हणजेच अनुष्ठान आहे. हा त्याचा अर्थ आहे. हम्म. हा आलं लक्षात. हा खूप छान काका. फार सुंदर झालं म्हणजे हो असं का? एक एक उलगडा होतो ना, आनंद होतो एकदम. त्याची कृपा आहे महाराजांची. ठीक आहे. खरंच खरंच खूप छान. आणि तुमचे आशीर्वाद असेच अखंड आमच्यावर बस राहू देत आणि आनंद मिळू दे हा ज्ञानाचा बस बस वास. बस. हा हो ना. तुमचे फादर हा. पेकर आले होते परवा, बरं का. हो 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 हा, त्यांनी ते मुलाखत वगैरे हो काय ते तुम्हाला हो हो कळालंच असेल तुमच्याच हो ग्रुपमध्ये. हो टाकलं ना तो व्हिडिओ. छान तुम्ही वाटतं पण मला. टाका. आणि आपल्या हा. एखाद्या कार्याला मदत होती हो ना. आपल्याकडनं, म्हणजे स्वामीच करत आहेत. मी हो. ठेवायचंच नाहीये तिथे. नाही नाही. हा, तेच हो, तेच महत्वाचं आहे. ते मी आणि बरोबर. अहम हा ममत्व आहे ना, ती वजा झालं पाहिजे बस. बरोबर बरोबर बरोबर. खूप हा. सुंदर मस्त. आता परवा 9 तारखेच्या आणि 10 तारखेच्या प्रवचनात हे मुद्दे मांडणार आहे. अगदी जरूर मांडा, जरूर मांडा. काय जो हे सत्य आहे परिपूर्ण आत्मा यातनं सुरुवात करते. हा, कारण ते ते हा. म्हणजे गुरुतत्वाचं व्याख्याच आहे ती. जो हो सत्य हो. आहे परिपूर्ण आत्मा, जो नित्य राहे उदित प्रभात, उदित प्रभात. त्याने जयाच्या नरहो कृतार्थ, तो पूर्ण आनंद. तो म्हणजे पूर्ण त्यामध्ये पूर्ण आनंद आनंद गुरु हे समजतो. म्हणजे बघा ना तुम्ही त्या ठिकाणी काय हो काय शब्द वापरलेत. प्रत्येक शब्दामध्ये खूपच सुंदर आहे. सखोल तत्वज्ञान आहे. आणि त्या तत्वज्ञानाचा हम्म. अर्थ आपल्याला कळणं म्हणजेच गुरुतत्वाचं समजून घेणं आहे. हो हा, हो खूप छान आहे. त्याच्यावरच तुम्ही हो बोला. हो अच्छा. हो. बाकी तर चालेल चालेल. गुरुगीतेमध्ये तर पुष्कळ श्लोक आहेत. हो कुठलाही एक हो हो. श्लोक जरी घेतला हा गुरुगीतेतला तरी हा. त्याच्यावर अगदी तासभर विवेचन करण्यासारखा आहे तो. अगदी काही खरंय शंका खरंय खरंय खरंय. हा, छान. चला, चालेल चालेल आशीर्वाद चालेल. आहे. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. हो हो. श्री स्वामी समर्थ. हा, बोला, अजून कोणाला काय बोलायचं. किती वाजले? काका गुरुपौर्णिमेनिमित्त इकडूनच नमस्कार. हो हो हो. हा, आशीर्वाद आहे.
अगदी 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 हो नमस्कार अगदी त्या मला त्या जाणीव दिवशी जाणीव होणार, हो. तुम्ही जरी तिथे असले ना तरी मला परिपूर्ण जाणीव राहील. हा. त्यांना खूप नमस्कार छान. त्याच्या नमस्कार स्वामी नमस्कार. सर्वांना खूप आशीर्वाद आहे आणि सर्वांना आमंत्रण आहे. जरूर त्यांनी हो हो गुरुपौर्णिमेला यावं. आहे हा. मिळालं हो चालेल, आमंत्रण मिळालंय. हो चालेल. नमस्कार. श्री स्वामी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ महाराज की महाराज की जय. जय